So hello बच्चों, I am Krunal Borkar and welcome to our YouTube channel. This is our another question from Lorentz series. So let's start this question. बेटा बघा, जो पण आपल्याला क्वेश्चन दिला असेल पहिले त्याला छापायचा. ओके सर, फंक्शन ऑफ z इज इक्वल टू काय दिलाय 1/z² + 4z + 3. बेटा याला आपण काय कॅल्सी मध्ये टाकणार. सर कॅल्सी मध्ये काऊन जी? बेटा याचे आपल्याला दोन रूट मिळेल. जसा तू कॅल्सी मध्ये टाकला याचे रूट मिळणार बेटा एक -3 आणि एक काय -1. ओके, तर मग याला लिहायचं कसं तर बघ, लक्ष दे, इकडे किती आहे -3, इथे किती आहे -1. तर काय लिहिणार बेटा z + 3 आणि सेकंड काय लिहिणार z + 1. ओके, असे दोन रूट लिहायचे असते. एक मायनस आहे म्हणून प्लस, सर इथे पण मायनस आहे म्हणून इथे काय लिहिला प्लस. ओके, नंतर सर हे काढल्यानंतर बेटा हे जमत नाही आपल्याला, याला आपल्याला कशाच्या फॉर्म मध्ये काढायचे असते? पार्शियल फ्रॅक्शन. ओके सर, पार्शियल फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये कसे काढायचे जी? तर बघा बेटा, सर पहिला काय होता a/, इथे लिहिणार बेटा काय z + 3. ओके, आणि नंतर सर b/, इथे काय लिहिणार बेटा z + 1. ओके बघ, पहिले होता z + 3 तर z + 3 लिहिला, नंतर z + 1 होता तर काय लिहिला z + 1. ओके, आता सर आता याला सॉल्व्ह कसं करायचं? तर बेटा याला सॉल्व्ह करणं व्हेरी इझी आहे. ओके, हे तर फंक्शन ऑफ z होतं. बेटा याला काय करणार मी? क्रॉस मल्टिप्लाय. सर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर सांग काय राहणार? a × z + 1. ओके, प्लस सर b × काय राहणार z + 3. अरे करेक्ट ना, b × काय राहणार z + 3 आणि डिवाइड मध्ये काय येणार बेटा धिस × धिस. तर सर z + 3 × काय z + 1. ओके, इकडे काय होतं बेटा 1/z + 3 आणि नंतर काय z + 1. ओके बघा, डिनॉमिनेटर दोघांचे सेम आहेत, हे काय होणार बेटा कॅन्सल. अरे हो की नाही, हे काय होणार कॅन्सल. अबे हे मल्टीवाइड मध्ये आहे, इकडे आले तर कुठे जाणार मल्टिप्लाय मध्ये, तर दोन्ही काय झाले असते कॅन्सल. काय राहिलं सर 1 = a z + 1 आणि प्लस b b प्लस काय राहणार बेटा z + 3. ओके बघ, जशानं तसं छापलं. आता सर आम्हाला a आणि b च्या व्हॅल्यू काढायची आहे. सर a आणि b ची व्हॅल्यू कशी काढायची? तर व्हेरी इझी. मला एक गोष्ट सांग बेटा, दोन रूट आले होते आपल्याकडे, एक होता -3 दुसरा काय होता -1. तर बघ पहिले काय पुट करतो मी? पुट z = -3. पहिले काय पुट करत आहे मी? z = -3. सर z = -3 पुट केला तर बघ बेटा काय राहणार a. सर इथे सांगा z च्या ठिकाणी बेटा -3. ओके, प्लस सर 1. ओके, आणि प्लस b च्या सोबत काय राहणार बे? मग्गा. इकडे बघ z च्या ठिकाणी -3 लिहिला, नंतर या b सोबत पण सर -3 + 3. ओके, हे किती होणार बेटा 0. 0 × एनिथिंग 0. तर सांगा काय राहिलं असतं a. सर -3 + 1 -2. तर a = काय असतं बेटा -1/2. तर हे जे आहे हे काय मिळालं असतं आपल्याला a ची व्हॅल्यू. नंतर सर आता कशाची व्हॅल्यू काढली असती? तर बेटा सेकंड टाइम सांग दुसरी व्हॅल्यू कोणती होती? -1. तर z काय पुट करणार -1. कोणत्या इक्वेशन मध्ये? या इक्वेशन मध्ये. तर सांग काय राहिलं असतं? a1 सर a सेम टू सेम z च्या ठिकाणी बेटा -1 + 1. हे बघ z च्या ठिकाणी -1 आणि हा +1 सेम टू सेम प्लस सर b इकडे काय लिहिलं असतं बेटा? z च्या ठिकाणी काय लिहिलं असतं? -1 + 3. ओके सर, हे बघा प्लस मायनस काय झालं असतं बे 0. तर 1 = b. सर -1 + 3 कॅल्शिट टाक जो मग्गा, किती येते +2. तर b = असतं बेटा 1/2. तर अशा प्रकारे आपण कशाच्या व्हॅल्यू काढल्या असत्या? a आणि b. अबे गद्या याले पार्शियल फ्रॅक्शन म्हणते. काय म्हणते? पार्शियल फ्रॅक्शन. ओके, तर पार्शियल फ्रॅक्शन नुसार आपण a आणि b फाइंड केल्या. ओके, आता बेटा सर फंक्शन ऑफ z कसं बनणार मग आपलं? तर बघ असं लिहायचं बेटा, इथे फंक्शन ऑफ z = काय राहणार बेटा? a च्या ठिकाणी बघ काय व्हॅल्यू लिहिता मी? a च्या ठिकाणी काय होता -1/2. तर सर इथे लिहिला -1/2. ओके, आणि डिवाइड मध्ये काय होतं z + 3. ओके, नंतर सर दुसऱ्या याच्यात b च्या ठिकाणी काय येणार जी? सर b च्या ठिकाणी येणार 1/2 आणि याच्या डिवाइड मध्ये काय होतं बेटा z + 1. ओके, तर अशा प्रकारे हे जे पण आपल्याला मिळालं दिस इज अवर काय फंक्शन ऑफ z. हे बेटा आपण पार्शियल फ्रॅक्शन नुसार काढलं. ओके, तर सगळ्यात इनिशियल स्टेप हीच आहे आपल्याला. जो पण आपल्याला क्वेश्चन दिला असेल याला कशामध्ये कन्वर्ट करायचं? पार्शियल फ्रॅक्शननी त्याचे वेगळे वेगळे काय करायचे? फ्रॅक्शन करायचे. कधी? जेव्हा बेटा दोन रूट असेल, असे दोन रूट असेल म्हणून याला वेगळं केलं. सर एकच असतं जी, तर बेटा एकाला करायची गरज आहे का? नाही. ओके, सो आता सर हे झाल्यानंतर आता बेटा आपल्याला ह्या सगळ्या कंडिशनसाठी काय काढून दाखवायचे?
लॉरेंट सिरीज. ओके, सो लेट स्टार्ट. सो बेटा बघा, आपण हे रूट काढले होते, काहीच नाही. अबे स्क्रीनशॉट तर काढला असेल ना. ओके, तो स्क्रीनशॉट काय इथे व्हॅल्यू मी छापली. ओके, आता सर छापल्यानंतर आता काय करणार? जे बेटा फंक्शन ऑफ झेड तर मिळाला, मस्तपैकी याला डब्बा करायचा. ओके बेटा, याच्यापैकी आपल्याला हा बिलकुल कामाचं नाही आहे, हे काहीच कामाचं नाही. मग सर लिहिलं काय लिहायची कामाचं नाही तर? अबे मग्गा, तुला समजलं पाहिजे म्हणून हे लिहिलं. याच्या ठिकाणी हे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता ऐक, लॉरेंट सिरीजले ना बेटा चांगले चांगले पोट्टे खतम. करेक्ट ना, चांगले चांगले पोट्टे खतम. पण बेटा कॉम्प्लेक्स व्हेरिएबल मधला सगळ्यात इझी टॉपिक आहे. फक्त जे मी स्टेप सांगतो त्याबरोबर फॉलो कर, झालं. ओके, एक 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 चालू करणार. ओके, सो लेट स्टार्ट. बघ आता सर पहिल्या वेळेस काय काढायचं होतं आम्हाला, कशासाठी काढायचं होतं बेटा? बघा पहिल्या याच्यामध्ये सर 1 ग्रेटर दॅन. ओके, हे सिम्बॉल सर काय जे बेटा ज्याच्याकडे तोंड तो मोठा, हां ज्याच्याकडे तोंड तो मोठा. ओके सर, नंतर इकडे काय बेटा 3. ओके सर, आता याला लिहायचं कसं ते सांगा. ओके बेटा, याला लिहिणं व्हेरी इझी. बघ आता सर हे जे पण आहे ना बेटा, याला डिस्ट्रीब्यूट करायचं. कोणत्या बुकमध्ये वेगळ्या वेगळ्या टाईपचं आहे बेटा, माझी मेथड फॉलो कर, एक्झॅक्टली आन्सर काय होणार? मॅच होणार. ओके बघ, याला काय लिहिलं बेटा? पहिले ह्या झेडले काय केलं? डिस्ट्रीब्यूट केलं. सर याच्यासोबतही लिहितो, हे बघ असं लिहिलं, हे बघ याच्यासोबतही लिहिलं. ओके, आणि याला याच्यासोबत पण लिहितो. सिम्बॉल मग्गा बरोबर काढतो. बघ याला पहिले याच्यासोबत लिहिलं, बघ सिम्बॉल बरोबर, नंतर याला असं लिहिलं, हे सेम टू सेम छापलं. कळलं इथपर्यंत? ओके, आता एक नोट ऐकून घे. सर जो पण ज्याच्याकडे पण तोंड मोठं राहील, ओके हे ना बेटा एक निंजा टेक्निक म्हणून लिहून ठेवजो. ओके बेटा, ज्याच्याकडे पण तोंड असेल मोठं त्याच्यासोबत ऑलवेज काय पाहिजे आपल्याला? 1च पाहिजे. ओके, इकडे 1च पाहिजे. सर इकडे तर 3 आहे जी, सांगतो. ओके, इकडे किती पाहिजे? 1 पाहिजे. सर 3 आहे तर बेटा हा मल्टिप्लाय मध्ये, इकडे आला कुठे जाणार? डिवाइड मध्ये. तर बेटा मी याला काय लिहिणार? Z/3. ओके, काय राहिलं बे? अबे काय राहिलं? 1 ना, हे काय? हा 3 इकडे आला. ओके सर, इकडे सांगा आता. सर इकडे तर आम्हाला 1च पाहिजे होती, तर झेड आहे. मग तुम्ही तर म्हणलं तर बेटा याला झेडले घेऊन ये, तर काय राहिलं असतं? 1/Z. ओके, इकडे काय राहिलं असतं बेटा? 1. कळलं काय इथपर्यंत? एवढं जर समजलं तर बेटा झालं, आला आन्सर. ओके बघ, अजून एकदा सांगत आहे बेटा, ज्याच्याकडे तोंड आहे तिकडे काय पाहिजे? 1. तिकडे काय पाहिजे? 1. तर सर इकडे तर झेड होता, तर बेटा झेडले खाली घेऊन आलो तर 1च राहील ना. हा, नंतर सर इकडे 3 होता तर 3 ले खाली घेऊन आलो तर काय राहणार बेटा? 1. ओके, तोंड कोणाकडे पाहिजे? 1 कडे पाहिजे. ओके, तर बघ आता लक्ष दे. सर आता जेव्हा मी बघितलं तर मला एक गोष्ट सांग बेटा, जे पण आपल्याला आन्सर पाहिजे आहे, जे पण आपण एक्सपांड करंट सिरीज, ओके ते कशाच्या फॉर्म मध्ये करणार? तर सिंपल आहे सर, एक पाहिजे आम्हाला 1/Z आणि एक पाहिजे आम्हाला Z/3. एक काय पाहिजे? 1/Z आणि एक काय पाहिजे? Z/3. ओके, तर ऐक आता फंक्शन ऑफ झेड काय दिलं होतं? सर आमच्याकडे फंक्शन ऑफ झेड होता. ओके, काय होता बेटा? बघ हे छापत आहे मी. काय सर? -1/2 होता. सर इकडे काय आहे सर? Z+3. ओके सर, नंतर प्लस काय बेटा? 1/2 आणि इकडे काय आहे? Z+1. ठीक आहे. आता सर आम्हाला एक 1/Z सांगा आणि एक Z/3 सांगा. ओके बेटा, इथं 3 आहे. सर Z/3 कसं येणार? तर बेटा या 3ले कॉमन काढतो. ओके सर, नाही समजलं जी, डबल सांगा. बेटा मला एक गोष्ट सांग, इथे आहे Z+3 आणि याला मला कशाच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे? Z/3च्या. इकडं पाय गद्या, Z/3च्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. सर मग आता लिहायचं कसं? तर मला एक गोष्ट सांग बेटा, हा Z तो होताच. सर आम्हाला डिवाइड मध्ये 3 पाहिजे, तर बेटा मी मल्टिप्लाय मध्ये 3 नाही लिहू शकत का? आणि हा +3 होताच. हे बघ, वरचा 3 न खालचा 3 कॅन्सल झाला असता. ओके सर, आता बघ या 3 ले काय काढतो बेटा? कॉमन. सर जसं 3 ले कॉमन काढलं काय राहिलं बे? Z/3 + 1. अभि जमलं का? बघ बघ बघ, Z/3 + 1. ओके, हा. आता सर दुसऱ्या ह्याच्यात काय होतं? 1/Z. तर बेटा बघ इथे काय दिलं आहे? Z+1 आणि आम्हाला काय पाहिजे बे? 1/Z. ओके, तर मग 1च्या खाली Z लिही. अरे करेक्ट ना? हा, 1/Z पाहिजे, मग 1च्या खाली काय? Z. अबे खाली लिहिलं तर वरही लिहावं लागेल Z. करेक्ट. ओके, तर सर याच्यातून काय कॉमन निघन बेटा? झेडला काय करणार? कॉमन. सर जसं झेडला कॉमन काढलं काय बाकी राहिलं रे? इथून झेड गेला. ओके, काय राहणार? 1 + 1/Z. ओके, एवढं जर आलं बाबू तर जमलं. मी का म्हणत आहे अजून ऐक बेटा, इकडे काय एका याच्यात 1/Z पाहिजे आणि एका याच्यात Z/3. सर Z/3 पाहिजे म्हणून 3 लिहिले. ओके, इथं 1/Z पाहिजे म्हणून Z लिहिले. करेक्ट आहे. पहिला क्वेश्चन आहे, डोंट वरी, समोर जसं चालू समजन तुला. ठीक आहे. ओके, आता ऐक सर हे होतं तर सांगा बेटा काय लिहिणार रे? -1/2. सर सेम टू सेम.
पाय बे Z/3 मधून कशाला कॉमन काढलं होतं 3 ला, तर सर 3 ला कॉमन काढलं तर काय बाकी राहिलं बेटा Z/3 प्लस 1. अरे करेक्ट ना, हे काय 3 ला जर इथून कॉमन काढलं तिथे Z/3 प्लस 1. ओके प्लस सर 1 बाय काय होतं इकडे 2, इथून कशाला कॉमन काढलं होतं बेटा Z ला, सर Z ला जर कॉमन काढलं तर काय बाकी राहिलं 1 प्लस 1 बाय Z. अबे हो का, बस झालं बघ, सेम टू सेम होतं, झालं ह्याच्यामध्ये छापला. ठीक, हे लिहिल्यानंतर आता सांगा सर, आता तर काहीच नाही, -1 होताच डिवाइड बाय 2 × 3 किती होणार सर 6. ओके 2 × 3 किती 6. आता एक बाय सर हा जर खाली पॉवर 1 आहे, याचा पण पॉवर किती आहे बेटा 1. सर याला वर जर लिहिलं तर बेटा मला सांग रे, याला मी असं लिहू शकतो का Z/3 प्लस 1 आणि त्याच्या पॉवर मध्ये किती येणार बे -1. ओके बेटा हा खाली प्लस होता, वर लिहिला तर -1. ओके सर इकडे काय राहणार 1/2Z. अरे करेक्ट ना सर, हा खाली 1 होता, वर लिहिला तर काय लिहिणार बेटा 1 प्लस 1 बाय Z आणि त्याच्या पॉवर मध्ये किती राहणार -1. ओके ह्या 2 स्टेप लिहिल्या असता बघ, काहीच नाही, खाली होता त्याला काय लिहिलं वर लिहिलं. आता सर आता काहीच नाही झालं बेटा, सर हे तर फॉर्म्युले आहे बेटा, आपल्याला समोर 1 पाहिजे. सर 1 काऊन जी सांगतो ऐक, पहिले लिहून घे बेटा. मला सांग याला 1 समोर लिहिलात काही प्रॉब्लेम राहणार का नाही, कारण तो काय होता प्लसमध्ये, प्लसमध्ये असेल तर काहीच प्रॉब्लेम नसतो. नंतर प्लस 1/2Z सर सेम टू सेम, आई गद्या याला इकडे लिहिलं, प्लस होता तर काहीच फरक पडत नाही, मायनस असता तर कॉमन काढायला लागला असता. ओके हा नंतर इकडे सर इकडे 1 प्लस 1 बाय Z त्याच्या पॉवर मध्ये किती -1. ठीक आहे इथपर्यंत. आता एक 2 फॉर्म्युले सांगतो सर. फॉर्म्युले नका बेटा, फॉर्म्युले हे 2 पाठ करायचे, पाठही करायची गरज नाही, डायरेक्ट होऊन जाईल. ओके सर कोणते 2 फॉर्म्युले, हा बेटा 1 प्लस x असेल आणि त्याच्या पॉवर मध्ये -1 आणि दुसरा 1 - x असेल त्याच्या पॉवर मध्ये -1. हे जर 2 असेल तर ऐक, प्लस असेल तर काय सर, प्लस असेल तर प्लस मायनस लिहायचं. सर काय जी बेटा 1 प्लस झाला नंतर -x प्लस x² मायनस x³ प्लस x⁴ अँड सो ऑन. ओके सर मायनस असेल तर ऑल प्लस म्हणजे सर 1 प्लस x प्लस x² प्लस x³ प्लस x⁴ अँड सो ऑन. ओके बघ, प्लस असेल तर प्लस मायनस. ओके आणि सर मायनस असेल तर प्लस. ओके दॅट्स इट. ओके आता एक सर याला मी कम्पेअर करतो, सांग बे प्लसचा आहे का मायनसचा आहे. सर प्लसचा. हे बघ प्लसचा फॉर्म्युला आहे. ओके तर याला जर कम्पेअर केलं बेटा तर मला सांगा हा 1 प्लस एक्सच्या फॉर्म मध्ये दिसत आहे. ओके हा झाला सर. याला कम्पेअर करा तर बेटा हा पण काय दिसत आहे 1 प्लस एक्सच्या फॉर्म मध्ये दिसत आहे आणि 1 प्लस एक्सच्या फॉर्म मध्ये जर असेल तर जमला. सर प्लसच्या फॉर्म मध्ये असेल तर बेटा काय लिहिणार, पहिले 1 प्लस एक्स नंतर -x नंतर पुन्हा प्लस नंतर पुन्हा मायनस. ओके तर चलो सर हा -1/6 सेम टू सेम लिहिला. हा आता याच्या ठिकाणी पहिले काय होता बेटा, हा पहिले होता सर +1 नंतर काय मायनस. ओके सर x म्हणजे काय आहे तर Z/3 लिहिलं बेटा Z/3. हे बघ x च्या ठिकाणी काय लिहिलं Z/3. नंतर काय होतं सर प्लस नंतर काय होतं सर Z/3 चा होल स्क्वेअर. अबे होता की नाही, पहिले x नंतर x² नंतर मायनस काय राहणार सर Z/3 त्याचा काय सर क्यूब. ओके नंतर मायनस नंतर काय सर प्लस तर काय राहणार Z/3 त्याच्या पॉवर मध्ये किती येणार बेटा 4. ओके आणि हे सो ऑन. अबे डन का, तर बघ याच्यासाठी हे झाली बेटा एक सिरीज. अबे हो की नाही, हे बघ याच्यासाठी काय हे एक सिरीज झाली. नंतर प्लस सर प्लस काय होता 1/2Z. अबे होता की नाही, हे बघ 1 + 2Z सेम टू सेम. ओके ऐकून घे, इथे लिहितो +1 काय 2Z. ठीक आहे याला मिटवतो. ओके आता सर याच्यासाठी सांगा बेटा, याच्यासाठी सांगा याला जरी कम्पेअर केलं तर 1 + x तर x च्या ठिकाणी काय बे मग्गा इथं 1/z. पाहून घे, एक 1 तर होताच आणि 1/z च्या ठिकाणी काय बेटा इथे x, तर x च्या ठिकाणी काय 1/z पुट करावं लागेल. पुन्हा प्लस होता. हा तर सांग मग या सिरीज साठी काय येणार, पहिले सर 1 लिहिला सर मायनस x म्हणजे काय आहे 1/z. x म्हणजे काय आहे 1/z. नंतर मायनस नंतर सर प्लस नंतर काय होता x² तर काय राहणार बेटा 1/z चा होल स्क्वेअर. ओके नंतर काय होतं सर -1/z चा होल क्यूब प्लस 1/z च्या पॉवर मध्ये किती बेटा 4 आणि प्लस सो ऑन. आणि धिस इज अवर आन्सर. कशासाठी बेटा, पहिल्या कंडिशनसाठी. कशासाठी, पहिल्या कंडिशनसाठी. हो याला एक्सपांड करायचं तर करू शकते पण ठीक आहे एवढंच लिहायचं. कळलं इथपर्यंत. दिस इज फॉर फर्स्ट कंडिशन.
आता कशासाठी काढायचं आहे बेटा आपल्याला? सेकंड कंडिशनसाठी. सो लेट स्टार्ट बेटा. दिस इज फॉर सेकंड कंडिशन. बघ आता सेकंड कंडिशनसाठी सर पहिलं तर येऊन जाते, हे दिसलं का अर्धे मग्गे खतम. ओके सर अर्धे मग्गे काऊन खतम? बेटा इथं एकच कंडिशन आहे आणि आपल्याला पाहिजे किती रे? 2. हे बघा ही एक पाहिजे आणि ही एक पाहिजे. सर इथे 1 आहे पण 3 आहे का बेटा? नाही. तर सिंपल लॉजिक आहे. मला एक गोष्ट सांग, सर हा झेड 1 पेक्षा छोटा आहे. अरे करेक्ट ना, 1 पेक्षा काय आहे? छोटा. सर हा जर 1 पेक्षा जर छोटा असेल तर बेटा 3 पेक्षा छोटा राहणारच ना. अरे करेक्ट ना. एक्झाम्पल सोबत सांगतो. सर 1 पेक्षा खाली तर बेटा फॉर एक्झाम्पल झेड ची व्हॅल्यू किती? 0.5 आहे. अबे काही पकड, तुला 0.4 पकडायची तर 4 पकड. ओके सर हे 0.1 पेक्षा छोटी आहे तर मला सांग बे 3 पेक्षा तर छोटी राहणारच ना. हे बघ 3 पेक्षा काय आहे? छोटी. ओके लिहितो इथं, ऐकून घेतो मग्गा. सर जेव्हा पण असं दिसेल बेटा आपल्याला जे पण आन्सर पाहिजे 3 आणि 1 च्या फॉर्म मध्ये पाहिजे. ओके तर म्हणून लिहित आहे. सर हा जर झेड 1 पेक्षा छोटा आहे तर इथं लिहितो इफ झेड इज स्मॉलर दॅन 1 देन झेड मस्ट बी स्मॉलर दॅन 3. अरे करेक्ट ना. सर हा जर 1 पेक्षा जर छोटा आहे तर 3 पेक्षा काय छोटा असायलाच पाहिजे. देन झेड स्मॉलर दॅन 3. ओके असायलाच पाहिजे. करेक्ट आहे. तर सिंपल आहे. ओके डन इथपर्यंत. आता ऐक सर याला लिहायचं कसं? मग काहीच ना बेटा, सेम टू सेम छापायचं. अरे लिहिलं का? सर आता 3 ला तर बेटा 3 पेक्षा झेड छोटा आहे तर 3 काय सर मोठा कशापेक्षा? झेड पेक्षा. अबे नालायका ऐक, हा जो झेड आहे ना बघ, झेड छोटा काढला मी कशापेक्षा? 3 पेक्षा. सर 3च काऊन 4 लिहा ना जी? अबे इथं 3 आहे आणि इथे किती आहे? 1. त्याच्याच फॉर्म मध्ये पाहिजे. कळलं इथपर्यंत? म्हणून ओके मग तर बाकी सर सेम टू सेमच. बघ एकदा याच्यासोबत लिहितो 3 ग्रेटर दॅन झेड. ओके आणि नंतर काय बेटा? झेड ग्रेटर दॅन काय? 1. दॅट्स इट. ओके मग सर याला आता कसं एक्सपांड करायचं? बेटा तोंड कोणाकडे पाहिजे? 1 कडं. सर इथे तर आहेच जी, मग बेटा त्याला नाही छेडायचं. करेक्ट आहे, राहू द्यायचं. हा पण इथे सर इकडे 3 एक्स्ट्रा आहे. सर हा तोंड आपल्याला 1 पट पाहिजे. याला कुठे घेऊन जातो? खाली. तर काय राहणार बेटा? इकडे 1 आणि इकडे काय राहणार? Z/3. कळलं? बघ तोंड आलं 1 कडे. करेक्ट ना. सर पहिले तर तिकडे होतं. अबे कुठेही काढ, एक तोंड कोणाकडे पाहिजे? 1 कडे पाहिजे. तर ठीक आहे, इकडे काय लिहिणार बेटा? Z/3. ओके तर बस झालं. सर एवढं लिहिल्यानंतर आता सांग काय होतं बेटा फंक्शन ऑफ झेड? सर फंक्शन ऑफ झेड इज इक्वल टू होता -1/2. अरे होता की नाही? पहिले काय राहणार सर? Z/3. ओके नंतर काय राहणार सर? +1/2. इकडे काय येणार? Z+1. ओके नंतर सर आता इथे बघितलं तर आम्हाला काय पाहिजे बेटा? Z/3. अरे हो ना. अरे सिंपल आहे बघ सर Z+3 आहे आणि आम्हाला काय पाहिजे सर? Z/3. ओके तर Z/3 पाहिजे तर 3 लिही आणि मल्टिप्लाय मध्ये 3 प्लस काय लिहिणार बेटा? 3 तर होतेच. कोणाला कॉमन निघाल? सर 3 ला कॉमन काढा. 3 ला कॉमन काढलं तर काय? Z/3 + 1. हो माहित आहे. अबे एवढे खतम पोट्टे आहे तुम्ही का तुम्हाला बेसिक ऑल्जेब्रा नाहीये. ठीक आहे म्हणून ते सांगणार. ठीक आहे. आता सर आता तर एक तर मिळालं सर Z/3. तर सांग मग काय लिहिलं असतं? -1/2 होताच. कशाला कॉमन काढणार? सर 3 ले कॉमन काढलं तर काय राहिलं बे? Z+, काय राहणार बेटा? Z/3 + 1. ओके सर नंतर इकडे सांग 1/2. सर इकडे काही कॉमन काढायची गरज आहे का? हा बेटा काहीच नाही, झेडच ठेवायचं आहे. तर मग इकडे काय ठेवणार मी? Z+1. कळलं का इथपर्यंत? पक्का? ओके अजून ऐकून घे बेटा. हा 1 पेक्षा छोटा आहे तर 3 पेक्षा पण काय आहे? छोटा. अबे तोंड 3 कडे आहे म्हणून 3 मोठा, झेड छोटा. ऐका आता काय लिहिलं असतं रे? -1/2 × 3 किती झाले असतं बेटा? 6. नंतर बेटा याले ना 1 ला समोर लिहितो, Z+3 ला नंतर तर 1 + Z/3. ओके सर नंतर प्लस काय होतं बेटा? 1/2. अरे होतं की नाही? 1/2 सेम टू सेम आणि इकडे काय लिहिणार बेटा? 1 + Z. सर Z+1 काऊन उलटा काऊन लिहिलं? अबे आपल्याला 1 + x 1 - x च्याच फॉर्म मध्ये पाहिजे म्हणून तसं लिहिलं. ठीक आहे. नंतर सर -1/6 सेम टू सेम. बेटा हे खाली आहे. वर लिहिलं तर 1 + Z/3 त्याच्या पॉवर मध्ये किती येणार? -1. सर +1/2 बेटा खाली होतं. वर लिहिलं तर 1 + Z त्याच्या पॉवर मध्ये किती येणार? -1. ओके बेटा याला याच्यासोबत कम्पेअर करा आणि काय करा? आन्सर. ओके सांगा काय राहणार बेटा? -1/6. सर याला कम्पेअर कशासोबत करता? बेटा याला कम्पेअर कशासोबत करणार? 1 + x सोबत. हे काय? हेच तर येणार ना सिरीज. ओके सर आता 1 प्लस आहे. प्लस असेल बेटा प्लस मायनस. ओके अबे गद्या इथून चालू करतो रे प्लस, नाही इथून काही एवढे खतम आहे. इथून चालू करते.
याले प्लस लिहिते मग मायनस, 1 पासून चालू करायचं बेटा, 1+1 नंतर -x. ठीक आहे, तर चलो सर पहिले लिहिला 1, नंतर काय होतं बेटा मायनस x म्हणजे सर z/3. अरे करेक्ट ना, x म्हणजे z/3. नंतर काय होतं सर प्लस z/3 चा होल स्क्वेअर. अरे करेक्ट ना, z/3 चा होल स्क्वेअर. नंतर काय होतं बेटा मायनस z/3 चा काय बेटा होल क्यूब. ओके, आणि प्लस कुठे येणार, सो ऑन. हां, डेफिनेटली तुम्ही 4 पण लिहू शकता, नाही लिहिले तरी चालेल. ठीक आहे, नंतर प्लस सर प्लस काय होतं 1/2 होताच. आता मला सांगा इथे काय बेटा 1 + z, याला आपण कसोबत कम्पेअर करणार 1 + x इनवर्स सोबत. ओके, तर चलो सर 1 + x, तर सांगा बेटा इथे काय राहणार रे सर, इकडे पहिले 1 नंतर मायनस x म्हणजे काय बेटा z, नंतर प्लस z² मायनस z³ प्लस z⁴ अँड काय सो ऑन. दिस इज अवर बेटा सिरीज. कशासाठी, सेकंड कंडिशनसाठी. कशासाठी, सेकंड कंडिशनसाठी. सो बेटा दिस इज अवर थर्ड कंडिशन. आता ऐका सर, मगाशी तर झेड छोटा होता, आता काय आहे बे, मोठा आहे ना. हां, बस एवढं जर समजलं बेटा, मी अजून एकदा रिक्वेस्ट करत आहे बेटा, पहिले झेड पहा छोटा आहे की मोठा आहे. आता सर इथे जर बघितलं झेड हा 3 पेक्षा मोठा आहे, तर मला सांगा बे झेडची व्हॅल्यू आहे सर 4. अरे करेक्ट ना, हे बघ 4 आहे, 3 पेक्षा मोठा आहे. तर मला एक गोष्ट सांग बे, हा जर 3 पेक्षा मोठा आहे तर सर डेफिनेटली 1 पेक्षा मोठा राहणार ना. अरे सिंपल आहे ना सर, झेड जर 3 पेक्षा मोठा आहे तर 1 पेक्षा राहणार. सर 1च काऊन घेतला जी, अबे अजून एकदा म्हणत आहो सर 3 आहे ना बेटा, आता काय पाहिजे आपल्याला, यक पाहिजे. करेक्ट ना, म्हणून यक आणि 3ले कम्पेअर केलं, बाकीले काहीच नाही. हां ठीक आहे, ऐक आता इथे लिहितो पुन्हा एकदा. सर झेड जर 3 पेक्षा मोठा आहे, लिहितो इफ झेड इज ग्रेटर दॅन 3. अबे ज्याच्याकडे तोंड तो मोठा, तर झेड इज ग्रेटर दॅन 3, देन झेड मस्ट बी काय, ग्रेटर दॅन 1. अरे करेक्ट ना, ग्रेटर दॅन 1. ओके, 1 पेक्षा मोठा असायलाच पाहिजे. इथे लिहिता असं, झेड मस्ट बी ग्रेटर दॅन 1. ठीक आहे, तर बघा याच्या ठिकाणी काय लिहित आहे सर, झेड तर होताच, हे छापलं जशानं तसं. सर झेड 1 पेक्षा मोठा पाहिजे, तर मोठा पाहिजे म्हणून तोंड कोणाकडे राहणार, झेड कडे. ओके, तर बघ हा काय लिहिला बेटा 1. अरे छी इथे 3 येणार बेटा, बघ हे सेम टू सेम, आणि हा काय 1 पेक्षा काय मोठा. ठीक आहे, तर झालं. मग आता पुन्हा सर सेम टू सेम का जी, हो तर बघ 1 इज ग्रेटर दॅन झेड, सेम टू सेम. नंतर इकडे सर झेड इज ग्रेटर दॅन 3, सेम टू सेम. हे पण सेम टू सेम, हे पण सेम टू सेम. ओके, तोंड कोणाकडे पाहिजे सर, तोंड कोणाकडे पाहिजे, 1 कडं. सर इकडं तर नाही आहे जी तोंड, तर बेटा हा तर झेड कुठे येणार मग खाली, तर बघ काय लिहिणार 1/z. अरे करेक्ट ना, तर तोंड कोणाकडे आलं असतं बेटा 1 कडे. हे याला खाली घेऊन गेलो असतो. ओके, 1 नसलं तर त्याला खाली घेऊन जायचं. सर इकडे पण, तर आपण कुठे जाणार बेटा खाली. ओके, तर काय लिहिणार 3/z. अबे हो का, बघ याले पण खाली घेऊन आलो. अरे करेक्ट ना, तेव्हाच राहणार ना, हा खाली आला बेटा तर 1 राहिला. सर हा पण खाली गेला तर काय राहिला बेटा 3/z. ओके सर, आता तुम्ही तर म्हणे जी आन्सर तर येणार बेटा, सांग काय लिहिणार, फंक्शन ऑफ झेड इज इक्वल टू सेम -1/2. ओके, खाली काय होतं सर z+3. अबे हो का, खाली काय होतं z+3 प्लस बेटा 1/2. ओके, आणि इकडे काय राहणार z+1. काय राहणार z+1. ओके, खतम नको हो जो, बरोबर. ठीक आहे, आता सर आता मला सांगा एक काय पाहिजे बेटा 1/z, एक काय पाहिजे 3/z. ओके, तर बघ पहिले लिहित आहे मी, z+3 होताच. सर आम्हाला 3/z पाहिजे, तर 3च्या खाली z पाहिजे ना, तर z इथं पण लिही, z इथं पण लिही. तर झेडला कॉमन, तर काय राहणार बेटा 1 + 3/z. अबे राहिलं असतं का, एवढं माहिती येते का तुले. हां ठीक आहे, नंतर काय पाहिजे 1/z. तर सर इथे काय होतं बेटा 1/z, इथे काय आहे सर z+1 आहे, आणि आम्हाला याच्या खाली z पाहिजे, तर मल्टिप्लाय मध्ये z लिही. आता z कॅन्सल होते, z+1च राहिलं असतं नालायका. चलो झेडला जर कॉमन काढलं तर सर काय राहणार 1 + 1/z. कळलं का बेटा. सर याच्या ठिकाणी आम्हाला फक्त हे 2 व्हॅल्यू काय करायचे आहे, छापायचे आहे. तर छाप मग -1/2. सर या z+3 मधून कोणाला कॉमन काढलं बे, झेडले. ओके, तर सर झेडला कॉमन काढलं, काय राहणार बेटा, झेडला कॉमन काढलं तर 1 + 3/z. अरे करेक्ट ना, प्लस 1/2 होतं. सर इथून कोणाला कॉमन काढलं बे, झेडला. सर झेडला जर कॉमन काढलं तर काय राहिलं 1 + 1/z. पाहून घे, इथं 3/z तर 3/z, 1/z तर 1/z. हे जे राहते हे नालायका, हेच आपण इथं आणायचे असते. करेक्ट आहे, एकदा जर ते मॅच झालं तर जमलं. ठीक आहे, याला आता समोर सॉल्व्ह करतो. तर काय लिहिणार बेटा इकडे सांगा, -1/2z सेम टू सेम.
हे बघ -1/2z सेम टू सेम. सर हा खाली 1 होता, सर वर जर लिहिला तर -1, तर काय राहणार बेटा याला 1 + 3/z त्याच्या पॉवरमध्ये काय येणार -1. बघ हा खाली होता, वर लिहिला तर मायनस, प्लस काय राहणार सर 1/2z. सर हा पण खालीच होता, वर लिहिला तर काय लिहिणार बेटा 1 + 1/z त्याच्या पॉवरमध्ये किती येणार -1. ओके बस सर. मग तर बघ पुन्हा इथे पण प्लस, इथे पण प्लस, याला पुन्हा काय करायचं बेटा एक्सपांड. ओके तर चलो सांगा काय राहणार -1/2z. चलो बोला बे सर प्लस आहे तर प्लस मायनस 1 - x म्हणजे 3/z. सर प्लस नंतर काय बेटा 3/z चा काय होल स्क्वेअर, प्लस झाल्यानंतर मायनस काय राहणार बेटा 3/z चा काय होल क्यूब, नंतर मायनस नंतर बेटा प्लस, तर काय राहणार 3/z त्याच्या पॉवरमध्ये काय रे 4, आणि हे काय बेटा सो ऑन. हे पहिल्यासाठी झालं. आता काय साठी दुसऱ्यासाठी, तर प्लस 1/2z. ओके सर याला एक्सपांड करा, काय लिहिणार बेटा सांगा पहिले 1 मायनस x म्हणजे 1/z, नंतर प्लस 1/z चा काय बेटा स्क्वेअर, नंतर प्लस नंतर मायनस 1/z चा काय बेटा क्यूब, नंतर प्लस 1/z चा काय पॉवरमध्ये 4, आणि हे पण काय सो ऑन. दिस इज अवर बेटा फॉर काय कंडिशन नंबर 3. ओके तर अशा प्रकारे बेटा आपण नंबर ऑफ कंडिशन काय करत असतो सॉल्व करत असतो. ठीक आहे. आता राहिले बेटा कोणती कंडिशन आपली चौथी कंडिशन. सो लेट्स स्टार्ट दिस कंडिशन. सो दिस इज अवर लास्ट क्वेश्चन बेटा. चलो आता बघा भाई सर आतापर्यंत मी जे शिकलो सर इथं 1 पाहिजे होता आणि इथं 3 पाहिजे होता, इथं बापू छेडखानी केली तर तू गेला. करेक्ट आहे ना. ऐकून घ्या. आता याला कसं सॉल्व करायचं जेव्हा या ब्रॅकेटमध्ये 1 + z असते. सर कसं जे काहीच नाही बेटा, जे पण आतमध्ये असन त्याच्या ठिकाणी पुट करायचं. सर काय पुट करायचं जिथे तुझी मर्जी, तुझे नाव काय आहे काही पण असेल त्याचा वर्ड करतो, तुम्हाला यू वाटते. ठीक आहे ना. हां तूच. ठीक आहे. तर 1 + z = काय लिहिणार बेटा यू. अरे करेक्ट ना. 1 + z = काय लिहिलं यू. ठीक आहे. तर सर हा +1 आहे बेटा, तिकडे जर गेला तर काय होणार -1. तर सांग बे z = काय लिहिणार बेटा मी u-1. अबे लिहू शकतो की नाही. z = काय लिहिणार बेटा मी u-1. ओके काय लिहिणार u-1. ठीक आहे. आता सांगा सर काय लिहिणार, तर बेटा काहीच नाही. ऐकून घे मी काय लिहित आहे. सर या दोघाले काय करतो मी डिस्ट्रीब्यूट. अरे हो ना, दोघाले काय करतो मी डिस्ट्रीब्यूट. ठीक आहे सर. आता सर जेव्हा पण हा 0 असेल त्याला करायचं बेटा इग्नोर. याच्या ठिकाणी बघ काय लिहित आहे मी 0. अबे लिहिलं का सर. इकडे 1 + z म्हणजे काय होता बे 1 + z म्हणजे u सर. नंतर इकडे काय लिहिलं बेटा 2. अरे हो का. इकडे काय लिहिलं 2. तर सांग बरं डिस्ट्रीब्यूट केलं तर सर 0 > u. ओके आणि u > काय बेटा 2. अरे आहे ना. हा येणार बेटा असं. ठीक आहे. तर सर आता पुन्हा तेच बेटा, इकडे आपल्याला काय 1 पाहिजे तर काय लिहिणार u/2. इकडे काय लिहिलं असतं बेटा 1. सर इकडे तर 0च आहे तर बेटा 0/u. इकडे काय राहिलं असतं 1. ठीक आहे. याचं तर काही घेणं देणंच नाही, कारण सर 0/u काय होते बेटा 0. ओके तर मग सर याला काय करायचं, तर याला करायचं बेटा इग्नोर. अरे करेक्ट ना. याला काय करायचं इग्नोर. तर याचा आन्सर काढायचं. ठीक आहे. तर सांगा मग सर काय लिहिणार. आता बोला बे सर फंक्शन ऑफ z = काय होतं बेटा हेच होतं ना रे सर -1 काय लिहिणार बे मग्गा बोल पटकन 2. सर z + 3. अबे हो का काय z + 3 बिलकुल भ्यायचं नाही. हा प्लस काय लिहिणार सर 1/2. ओके इथे काय होतं बेटा z + 1. अरे करेक्ट ना. इथे काय होतं z + 1. ठीक आहे सर. आता सांगा काय करायचं. काहीच नाही म्हटलं मी, जिथे पण z दिसल त्याच्या ठिकाणी काय पुट करायचं बे बोल. z च्या ठिकाणी u-1. अबे हो का z च्या ठिकाणी काय u-1. तर सर सांगा काय लिहिणार -1/2. सर z च्या ठिकाणी लिहिता बेटा u-1. अबे हो का. प्लस काय राहणार सर 3. अबे डन ना. z च्या ठिकाणी u-1 + 3 सेम टू सेम प्लस. इकडे काय होतं बेटा 1/2. सर z च्या ठिकाणी काय लिहिणार जी u-1. z च्या ठिकाणी लिहिणार बेटा u-1 आणि इकडे काय होता +1. ठीक आहे सर. नंतर हा +1 - 1 कॅन्सल. अरे वा 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 वा. सांगा बेटा आता काय -1 काय 2. ओके इकडे -1 + 3. अबे गध्या कॅल्शिट टाक जो. -1 + 3 किती राहते बेटा +2. ओके नंतर इकडे काय राहिलं बेटा +1/2u. अबे हो की नाही. काय राहिलं 1/2u. सर हे तर याला छेडखानी करायची का नाही, ते तर झालं बेटा सॉल्व. ओके मग इकडे राहिलं सर आता खाली आहे, वर लिहिलं तर काय राहणार बेटा मायनस. पण सर तुम्ही तर म्हणलं होतं बेटा कशाच्या फॉर्म मध्ये पाहिजे रे हे सगळं, कशाच्या फॉर्म मध्ये पाहिजे बेटा u/2 च्या.
कशाच्या फॉर्ममध्ये पाहिजे, u/2च्या. तर मला सांग बे u/2 कसं येईल. सर आम्ही डिवाइड पण 2 ने करू आणि मल्टिप्लाय पण कशाने करू, 2 ने. ओके अबे गद्या ऐक सांगतो. सर u/2च्या फॉर्ममध्ये पाहिजे तर u+2 होताच. सर आम्हाला इथं जर 2 पाहिजे तर 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. मग 2 ला काढतो कॉमन. सर 2 ले जर कॉमन काढलं इथचे 2 गेले बेटा, काय राहिला u/2. सर इथचा 2 गेला प्लस काय राहणार बेटा 1. अबे हो का. चलो तर सांगा बेटा काय लिहिणार, -1/2 होताच. 2 ले काढतो कॉमन. सर 2 ले कॉमन काढलं तर काय राहिला u/2 + 1. अबे हो का. काय राहणार u/2 + 1. ओके आणि इकडे काय होता बेटा +1/2u सेम टू सेम. ओके आता ऐक. सर हा खाली आहे, वर लिहिलं तर काय होणार बेटा मायनस. तर काय सर -1/4. अबे 2 दुनी 4 आणि याला वर लिहितो बेटा तर काय राहणार 1 + u/2 इनवर्स आणि इकडे 1/2u सेम टू सेम. पाहून घे आलं का नाही u/2च्या फॉर्म मध्ये. ओके सर ठीक आहे. आता सर इकडे पुन्हा प्लस आहे, तर प्लस असेल तर बेटा सिरीज तर माहिती आहे आपल्याला काय असते -1/4. हा बोल रे 1 नंतर प्लस नंतर बेटा मायनस. ओके सर u/2 करेक्ट आहे. नंतर प्लस नंतर काय बेटा u/2चा काय रे स्क्वेअर. ओके नंतर मायनस u/2चा काय बेटा क्यूब प्लस सर u/2चा काय बे पॉवर मध्ये 4 अँड सो ऑन इथपर्यंत बेटा हे पहिली सिरीज आणि लास्ट मध्ये काय होतं 1/2u. अबे हो की नाही काय होतं 1/2u. ठीक आहे आता ऐकून घे. लास्ट मध्ये जिथं जिथं u दिसते त्याच्या ठिकाणी काय पुट करणार बेटा मी यूच्या ठिकाणी 1 + z काय करणार त्याला वापस. ओके सर वापस म्हणजे काय जी हा 4 होता बे मग्गा काय होता हा 4. सर -1/4 सेम टू सेम. नंतर 1 मायनस u म्हणजे सर u म्हणजे काय होता बे u म्हणजे काय होता 1 + z. तर लिहिणार 1 + z डिवाइड मध्ये 2. ठीक आहे नंतर प्लस तर u म्हणजे काय होता जी 1 + z त्याचा बेटा स्क्वेअर डिवाइड मध्ये 2. ओके नंतर सर इकडे सांगा जी बे प्लस नाही नंतर काय होतं बेटा मायनस. हा इकडे काय लिहिणार यूच्या ठिकाणी 1 + z काय राहणार बेटा क्यूब डिवाइड मध्ये काय 2. नंतर सर प्लस 1 + z डिवाइड मध्ये 2 त्याच्या पॉवर मध्ये 4 अँड सो ऑन आणि प्लस इकडे काय राहणार 1/2 u म्हणजे z + 1. ओके सो दिस इज अवर बेटा कंडिशन नंबर 4. सो आय होप तुम्हाला हा क्वेश्चन कळला असेल. ओके काहीच बेटा टेन्शन वाली गोष्ट नाहीये. येणारे पण व्हिडिओ राहणार याच्या समोर त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला एक एक कंडिशन समजून सांगेल. ओके सो लेट्स सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.